अमित शहा आणि अजितदादा यांच्यात मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या या कपोलकल्पित मीडियानं उठवलेल्या वावड्या, मग संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचं का? कल्याण पूर्व येथे भाजपनं कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे असं मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले। भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेतृत्व, देशाचे गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना लपून-छपून भेटण्याची काहीही गरज नाही। त्यांची भेट ज्यावेळी होते ते मीडियाला माहीत असतं। त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपी घालून या बैठकांना गेले या कपोलकल्पित अशा मीडियानं उठवलेल्या वावड्या आहेत। याच्या पलीकडे याला अधिक महत्त्व द्यायची गरज नाही। संजय राऊत हे रोज 10 वाजले की मीडियासमोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झाली आहे। अजित पवार यांना फिरता रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचं का? संजय राऊत म्हणतात ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही। कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड हे निवडून आले होते। आमदार म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केलं ते निषेधार्थ आहेच, परंतु ही जागा भाजपची असल्याने या जागेवर भारतीय जनता पक्षानं कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फार काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला हा पराक्रम गोष्टीच्या स्वरूपात ठाणेकरांसमोर मांडण्याचा प्रवीण नागरे यांचं शुभकुंदा प्रतिष्ठानचा एक प्रयत्न 26 जुलै रोजी संध्याकाळी 4:30 वाजता गडकरी रंगायतन येथे पार पडला। सारंग मांडके आणि सारंग भोईरकर या 2 तरुणांनी गोष्ट येथे संपत नाही या त्यांच्या उपक्रमाअंतर्गत अफजलखानाचा वध गोष्टी स्वरूपात जसाच्या तसा ठाणेकरांसमोर मांडला आणि त्याला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला। सांस्कृतिक वारसा असलेली ठाण्याची शाळा, श्री महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ ठाण्याला संलग्न असलेले बालविकास मंदिर या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पराक्रम करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केली होती हे या गोष्टी स्वरूपातून विद्यार्थ्यांना कळालं। ठाणेकरांनी देखील या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं आणि अशा प्रकारचे उपक्रम ठाण्यात वारंवार होत राहोत आणि इतिहासातील इतर विषय घेऊन या दोन्ही तरुणांनी ठाणेकरांसाठी नेहमीच यावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। गोष्ट इथे संपत नाही। या मथाळ्याखाली अफजलखानाचा वध ही गोष्ट जशीच्या तशी इतिहासाची जशी घडली तशी आज ठाणेकरांसाठी सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली। या तरुण विद्यार्थ्यांनी आज इतिहास आपल्या श्रीमा शाळेच्या आणि बालविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर जसाच्या तसा ठेवला। त्याबद्दल या दोघांचे मनापासून धन्यवाद। आणि अशा प्रकारचे प्रयोग ठाण्यात वारंवार होत राहो, कारण इतिहास जसाच्या तसा विद्यार्थ्यांसमोर मांडल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्या गोष्टींपासून काय शिकायला मिळू शकतं तो एक प्रसार आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो। आणि आज हा विषय जो त्या दोघांनी मांडलाय अफजलखानाचा वध, तर खरं सांगायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांनी अफजलखान हा एक व्यक्तीचा वध नव्हता केला, तर त्यांनी तो एका प्रवृत्तीचा वध केला होता। हेच आजच्या
प्रयोगातून सर्व विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे। आज या कार्यक्रमाला श्रीमा शाळेचे आणि बालविकास विद्यालयाचे जवळजवळ सगळेच विद्यार्थी उपस्थित आहेत आणि ठाणेकरांचा पण याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे। त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की या प्रकारचे प्रयोग फक्त गडकरी नाही तर काशीनाथ घाणेकर मध्ये पण भविष्यात आपण नक्कीच घेऊ। दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणारा शिबलीनगर परिसरात आल्हाद पब्लिक स्कूल बेकायदेशीररित्या सुरू आहे। बेकायदेशीररित्या सर्व अटींची पूर्तता करत या ठिकाणी ही शाळा सुरू आहे। 2 वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे सुरू करण्यात ही शाळा सुरू करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या शाळेला अनधिकृत घोषित करण्यात आलं आहे। तसंच 39 लाखांचा दंड देखील लादण्यात आलाय। परंतु मागच्या वर्षी ज्यावेळी ठाणे महानगरपालिकेने या शाळेला दंड ठोठावला होता त्यावेळी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर या शाळेनं आम्ही पुन्हा अनधिकृतपणे शाळा सुरू करणार नसल्याचं लिहून दिलं होतं। परंतु पुन्हा एकदा एका वर्षात आणखीन विद्यार्थ्यांचं ॲडमिशन घेऊन त्यांच्या जीवाशी खेळ सुरू केलाय। मुलांच्या जीवाची कोणतीही काळजी या शाळेमध्ये घेण्यात आली नाही। 200हून अधिक विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। मात्र ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई या शाळेवर होताना दिसून येत नाही। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत शाळेवर कारवाई न केल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुकुमार गायकवाड यांनी दिला आहे। तुमची सदर शाळा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये नोंद नाही आहे आणि तुम्ही ही शाळा बेकायदेशीरपणे चालवत आहे। तर त्यावेळी शाळेचे संचालक आणि संस्थापक त्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल करून त्यांना ॲफिडेव्हिट दिले की आम्ही शाळा बंद करतो आणि यापुढे चालवणार नाही। तरी शाळेच्या संचालकांनी पुन्हा जून महिन्यात बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे। त्यानंतर मी पुन्हा त्या शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना भेट देऊन पुन्हा निदर्शनास आणून दिलो। तेव्हा त्यांनी पुन्हा त्या माझ्या तक्रारावर दखल घेऊन त्यांना ही नोटीस दिली आहे 39,50,000 रुपयाचा दंड इतका आणि 7 दिवसाच्या आतमध्ये शाळा बंद करण्याची अशी समज या पत्रात त्यांनी दिली। ही नोटीस देताना सुद्धा कायद्याची कोणती धाक आणि भीती न बाळगता हे शाळेचे संचालक संस्थापक जे काय आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं भविष्याशी खेळ करत आहे। आता तुमची मागणी काय आहे? माझी मागणी हेच आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि पोलीस आयुक्त साहेब ठाणे शहर त्यांनी तत्काळ यांच्यावरती जे परिपत्रकार निर्णयानुसार त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्या मुलांच्या विद्यार्थ्यांसोबत जे काही हे लोक खेळ करतायत शाळेचे संचालक व्यवस्थापक त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हीच माझी मागणी आहे। किती विद्यार्थी त्या शाळेमध्ये 297 इतके विद्यार्थी शिकत आहे असं अहवालात नमूद आहे। अंध मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्वावलंबनासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या राष्ट्रीय पातळीवरील कार्य करणाऱ्या आपल्या देशातील अनेक पुरस्कार प्राप्त जागतिक कीर्तीच्या वंदनीय संस्थेच्या मध्ये सामाजिक कार्यकर्ते खानदेश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीन जावळे यांचा मुलगा सर्वेशचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी अंध मुलांची शिक्षण, प्रशिक्षण, कला, कौशल्य, स्वावलंबनाची जिद्द, सकारात्मक ऊर्जा, कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून उपस्थित सर्वांची मनं भारावून गेली। या अंध विद्यार्थ्यांसोबत कुटुंबियांनी केलेले पारिवारिक स्नेहभोजन, त्यांच्याशी मारलेल्या मनमुराद गप्पा गोष्टी या जणू काही सर्वांनाच स्वर्गसुखाचा आनंद देऊन गेल्या। तेथील मुलं डोळ्यांना जरी अंध असली तरी त्यांचा मानवतेच्या दृष्टीनं जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आपलं सर्वांचं जीवन किती सुंदर, निसर्गरम्य आणि मनमोहक असून त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे हा त्यांचा ध्यास उपस्थितांच्या मनाला नवी उभारी आणि नवी दिशा देऊन गेला।
यावेळी या संस्थेचे सुहास चौधरी, संस्थेचे मानस सचिव हरिंद्र मलिक, सोशल वर्कर संतोष कालेकर, गोखले, शेखर तळकर, खानदेसेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीन जावळे, आदिवासी बहुल भागात कार्य करणाऱ्या समाजसेविका कामिनी जावळे, लोकमत सखी मंचाच्या स्मिता चौधरी, गुणवंत विद्यार्थी सर्वेश जावळे तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते. ठाण्यातील वागळी स्टेट परिसरात डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास या ठिकाणी स्थानिकांना सहन करावा लागतोय. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून डम्पिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून यावर कोणताही तोडगा काढला जात नाही. येत्या काही दिवसात हे डम्पिंग ग्राउंड न हटवल्यास तीव्र आंदोलन करत या ठिकाणच्या कचऱ्याच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा पालिकेला देत कोणताही कचरा या ठिकाणी टाकू दिला जाणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिक घेणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी सांगितलं. कोर्टात पिटिशन दाखल केली आहे, काय नेमकं तुम्हाला उत्तर मिळतंय आणि कधी या निर्णय लागणार? माझं नाव रामेश्वर भीमराव बचाटे. या ठिकाणी मी 2021 पासून या ठिकाणचं डम्पिंग हटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय, स्थानिक नागरिकांच्या वतीनं मागणी करतोय. परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त अशी उत्तरं दिलेली आहेत, उडवाउडवीची उत्तर दिलेली आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय, ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग इथेच राहील असं आमच्याकडे पत्र आहे त्यांची. आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काही उत्तर आले नाही. त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये 2024ला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे की या ठिकाणचं डम्पिंग हटवण्याची आम्ही मागणी केलेली आहे.